अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यातील नेरपिंगाळी आणि आसपासच्या भागात अतिवृष्टीमुळे संत्र्यांच्या बागाचं मोठं नुकसान झालं आहे। दरम्यान अकोल्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या चमूने इथं पोहोचून पाहणी केली आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील नेरपिंगलाई व आसपासच्या परिसरात झालेला सततचा पाऊस संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्ती ठरलाय। संत्र्यांच्या बागांमध्ये पाणी साचल्यानं झाडांची मुळं कुजली, पानं गळून पडली आणि मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली। अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीच्या प्राथमिक निष्कर्षानुसार शेतकऱ्यांना किमान 40% नुकसान झालंय। या पाहणी दरम्यान वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉक्टर योगेश इंगळे, उद्यान विभागाचे डॉक्टर राजेंद्र वानखेडे, संशोधन सहयोगी कौस्तुभ देशपांडे, तालुका कृषी अधिकारी प्रथमेश माने व सहाय्यक कृषी अधिकारी राहुल पांडे उपस्थित होते। तज्ञांनी शेतकऱ्यांना शेतातून पाणी काढून टाकणे, औषधांची फवारणी करणे तसंच सेंद्रिय घटकांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केलं। मात्र मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून पंचनामा करून तातडीनं शासनानं मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मृगबहार हंगाम सुरूच होऊ शकला नाही आणि आता अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत। दरवर्षी संत्रा पिकांवर संकट येतं, परंतु शासनाकडून तातडीची मदत मिळत नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी खेद व्यक्त केलाय। तातडीची मदत मिळाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही संत्रा उत्पादक शेतकरी संघटनेनं दिलाय।